जय शिवालाल. आज आपण बनवणार आहे दाल बाटी. बघा 2 बाउल घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये थोडंसं रवा टाकलेला आहे, अर्ध्यातून अर्ध. नंतर थोडंसं अजवाईन टाकलेलं आहे, त्यानंतर तीळ आणि आपलं जिरा. चवीनुसार मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करूया. छानपैकी मिक्स करून घेऊया. थोडं पाणी ॲड करून जो पण डो असेल तो असा टाईट लावा. नेहमी पोळी करतो तसं नाही लावायचं. या पद्धतीने डो लावून घ्या तुम्ही. त्याला 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवूया डोला. मस्त तेल अप्लाय करून घेऊया. बघा डो आपला बनलेला आहे. बघा लोई घ्यायची छानपैकी. मीडियम साईजचा कोल करायचा, जास्त मोठा पण नाही आणि छोटा पण नाही. या पद्धतीने दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. असं एवढीच पोळी बनवायची छानपैकी. याला छानपैकी तेल अप्लाय करायचं आपलं. अशा पद्धतीने फोल्ड करायचं त्याला आणि असं केल्यानंतर थोडंसं प्रेस करून आतल्या साईडला प्रेस करून असं गोल बनवून घ्यायचं. या पद्धतीने बघा. बनवून घ्यायचे असे, जेवढंही असेल तेवढं पीठ बनवून घ्यायचे. लगेच 3-4 बनवून घ्यायचे आणि बाजूला फ्लेममध्ये आपली कढई ठेवायची तेल टाकून. याला खूप कमी तेल लागतो, फक्त डीप होण्या इतकं तेल यूज करावं लागतं. नंतर एवढं सारं तेल लागत नाही. जेवढं आपण त्या पोळीला अप्लाय करतो तेवढ्यातच ते फ्राय होऊन जातं छानपैकी. तुम्ही आता ऑब्झर्व करणारच की त्याला तेल खूप कमी लागतं म्हणून. छान हेल्दी आहे आणि काहीतरी वेगळं. बघा एवढं तेल घ्यायचं. याला डीप व्हायला पाहिजे म्हणून तेवढं तेल घेतलं आहे. त्याला एवढं तेल लागत नाही. बघा अशा पद्धतीने त्याला सोडून द्यायचं आपल्या कढईमध्ये. एकदम कमी फ्लेममध्ये 5 ते 10 मिनटं त्याला फ्राय होऊ द्यायचं. बघा असे फ्राय झालेले आहेत. तुम्ही बघता की याला तेल खूप कमी लागलेलं आहे. सर्व करायचं. डाळ छानपैकी दाल तडका देऊन एकदम फिकीवाली डाळ बनवायची, गुजराती टाईप. आणि त्याच्यासोबत बाटी, पापड छानपैकी. तुम्हाला आंबटमध्ये चटणी वगैरे बघा तडका दिलेली चटणीवरून अप्लाय करायची, जेणेकरून ते दाल बाटी अजून टेस्टी लागतं. त्यानंतर तुमचं छाछ, उन्हाळ्याचे दिवस आहे, खूप सारं तूप टाकायचं आणि छान टेस्ट करायचं.